बॅक आपल्या YouTube चॅनलवरती मृणाली आणि मयूर. आणि आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स लॉलीपॉप म्हणजेच कोलंबीचे लॉलीपॉप. तर आपण बघूया ते कसं बनवायचं. तर कोलंबी लॉलीपॉप बनवण्यासाठी ही मी कोलंबी घेतलेली आहे. तर ते आपण बघूया कसं कापून घ्यायचं आहे. कोलंबीचा हा भाग कापून टाकायचा आहे. कापून तो एक वेगळ्या साईडला ठेवायचा आहे आणि कोलंबीचं पूर्ण साल काढून कोलंबी आपण साफ करून घ्यायची आहे. तर बघू शकतात आपण एक एक करून सगळी कोलंबी अशी साफ करून घेत आहे. बघा आपली ही कोलंबी साफ करून झालेली आहे. तर ही आता आपण मिक्सर मध्ये टाकून वाटून घेऊया. तर ही पूर्ण अशी मिक्सर मध्ये टाकायची आहे आणि मिक्सर मध्ये पूर्ण ग्राइंड पेस्ट करून घ्यायची आहे तिची. आपण ती कोलंबी मिक्सर मध्ये वाटून घेतलेली आहे आणि पूर्ण तिची पेस्ट करून ती पेस्ट एका बाउल मध्ये काढायची आहे. बाउलमध्ये ती पेस्ट काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट. आणि ती पेस्ट आपण कोलंबीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आणि नंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ. जेवढी कोलंबी असेल त्याच्या अंदाजेप्रमाणेच तुम्ही घ्या पेस्ट करायला. त्यानंतर आपण ॲड केलेली आहे हळद. नंतर आपण घरगुती गरम मसाला, त्याच्यामध्ये सर्व गरम मसाले आणि आपलं लाल मिरची असते असा घरी बनवलेला आपण घरचा मसाला ॲड करू शकतो. किंवा तुमच्याकडे रेड चिली पावडर असेल तर तुम्ही ते पण टाकू शकतात आणि गरम मसाला वेगळा टाकू शकतात. तर ज्याप्रमाणे तुमच्या घरी अवेलेबल असेल मसाला तो तुम्ही टाकू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर पण खूप छान लागतं. आणि जर तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही चीज तुम्हाला खायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चीज क्यूब किंवा ग्रेटेड चीज, मोझरेला चीज पण टाकू शकतात आणि मिक्स करू शकतात. जेणेकरून मग तुमचे ते रेडी होतील प्रॉन्स चीज लॉलीपॉप. काही लोकांना चीज खूप आवडतं आणि लॉलीपॉपमध्ये काही प्रेफरन्स देतात चीजसाठी, तर तुम्ही तेही ॲड करू शकतात. तर हे सर्व एकत्रित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मैदा. पण कमी टाका शक्यतो, नाहीतर नुसतं जाड होईल, आतमध्ये पीठ लागेल. सो जर तुमची कोलंबी 1 बाउल असेल तर तुम्ही 3 ते 4 चमचे, कोलंबी ह्या क्वांटिटी एवढी असेल जेवढी मी क्वांटिटी घेतली आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मैदा ॲड करू शकतात. पण तुम्ही ट्राय करा की कमीत कमी ॲड करायला. मैद्याबरोबरच आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे आतमध्ये. टाकायचं आहे 1 ते 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामुळे थोडं क्रिस्पीपणा येतो. आणि 1 अंडा आपण फोडून टाकायचं आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलं अंड. तर ह्याच्यामध्ये अंड टाकलेलं आहे पूर्ण 1 फोडून. जर तुम्ही जे येल्लो वोक असतं ते तुम्ही कमी करू शकतात आणि फक्त व्हाईट पार्ट टाकू शकता, जेणेकरून ते मिश्रण पातळ होणार नाही. आणि अंड टाकल्यानंतर पुन्हा एकदा ते सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे प्रॉपर. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत लिंबूचा रस आणि परत एकदा मिक्स करून घ्या. तर बघा कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आहे.
हाताला आपण प्रथम तेल लावायचं आहे. तेल लावून लॉलीपॉपच्या शेपमध्ये आपण ते करायचं आहे. तेल लावल्यानंतर त्या मिश्रणाचा थोडासा पार्ट घेऊन थोडं लॉलीपॉपच्या शेपमध्ये करायचं आहे. हातावर घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्या आतमध्ये जे आपण पार्टचा भाग जो काढला होता कोलंबीचा तो आतमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती पुन्हा ते कव्हर करायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात आपले सगळे लॉलीपॉप आपण अशा शेपमध्ये करून घेतले. त्याने वरती ब्रेड क्रम्बचं कोटिंग केलेलं आहे. तर तुम्ही असं आणि त्याच्यावरती त्याची जे छोटी शेपटी आहे ते तुम्ही टाकून असे सगळे व्यवस्थित आकारामध्ये ब्रेड क्रम्बमध्ये घोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर किती मस्त दिसत आहेत, एकदम सुंदर दिसत आहेत. आणि आता आपण हे करून घेऊया, डीप फ्राय करून घ्यायचं आहे चांगल्या मस्त गरम तेलामध्ये. बघा किती सुंदर असे डम शेप मध्ये दिसत आहे ना, मस्त एकदम अशा पक्ष्यांच्या अंड्यासारखे, पक्ष्यांसारखे ते एंग्री बर्ड आहे का असतं कसे दिसत आहेत. तर आता आपण बघूया फ्राय केल्यानंतर ते कसे दिसत आहेत. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण लॉलीपॉप सोडायचे त्याच्यामध्ये. तर तेल तापत आलंय आणि हे आहेत आपले असे मस्त लॉलीपॉप. किती झालेत बघा, 1 2 3 4 5 6 8 झालेले आहेत. पण थोडा शेप मोठा आहे, काहींचा छोटा आहे. तर आता आपण सोडूया, तेल तापलंय आणि आता आपण हळूच एकदम तेलामध्ये सोडायचं आहे आणि तो एकदम क्रिस्पी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकतात मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय. ब्रेड क्रम्ब असल्यामुळे लगेच वरचं कोटिंग करप, तर तुम्ही फ्लेम थोडी कमीच ठेवा. आणि एवढा झालाय की तो थोडासा खाली टिश्यू पेपर ठेवा जेणेकरून तेल पूर्ण सोक होईल. तेल कसं तापलं ना, थोडंसं पलटायला मुश्किल जातं पण ते थोडं परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हळूहळू सगळे जे लॉलीपॉप बनवलेले रेडी करून ठेवलेले ते सगळे फ्राय करून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि ते एकदम मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या जेणेकरून करपणार नाही आणि पलटत राहा मध्ये मध्ये. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज तुमचा बेत असेल नॉनव्हेजचा आणि जर तुम्हाला स्टार्टरसाठी काही आयडिया नसेल, चिकन फ्राय वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन डिश नक्की ट्राय करू शकतात. आता लॉलीपॉपचं खूप क्रेज आहे, जसं की क्रॅब लॉलीपॉप, प्रॉन्स लॉलीपॉप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. सो तुम्ही हे घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतात. बघा जे तळून झालेत ते लॉलीपॉप मस्त बाहेर काढलेत आणि एका प्लेटमध्ये ठेवलेत. तर तुम्ही हे सर्व करू शकता ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप बरोबर तुम्ही सर्व करू शकतात. ते बघा आपले हे पण फ्राय करून झालेत, सरळ केले मम्मीने. आणि अर्ध्यांचे साल निघतात कारण की ते नाजूक असतात आणि वरचं थोडं कवरिंग हे असतं. गरम आहे. तर बघू शकता किती मस्त शेपमध्ये आपले तयार आहेत कोलंबीचे मस्त क्रिस्पी लॉलीपॉप. तर नक्की ट्राय करा.